हॅलो, फेब्रुवारीच्या 28 तारखेला मला स्लीप डिस्कमुळे मी 28 तारखेला झोपून राहिलो. माझ्या माहितीप्रमाणे 4-5 दिवस गेल्यानंतर आमचे कारखान्याचे अधिकारी टाईमकीपर्स आहेत गैरहजर रिपोर्ट बघितल्यानंतर त्यांच्या लक्षात आले की बाबा हा माणूस 8 दिवस सलग कधी राहणार नाही, म्हणून चौकशी केली. ती फोन केला आणि माझ्याशी कॉन्टॅक्ट केलं तर म्हटलं माझं असं झालं. त्यानंतर मिलिंद संपाल सर आणि कोण पटेल सर आले. त्यांनी मला माझी परिस्थिती बघितली आणि बघितल्यानंतर त्यांनी लगेच मला त्यांचे जे प्रोडक्ट दिले, बेरी आणि काय प्रोसेस वगैरे 3 प्रोडक्ट दिल्यानंतर मला तिसऱ्या दिवशी असं वाटायला लागलं की मला जरा उठता आलं. 4थ्या दिवशी मला म्हणजे बाथरूमला वगैरे जाता आलं. त्यानंतर मी कंटिन्यू 2 महिने औषधच घेतली. विशेष म्हणजे चहाचा एक प्रोडक्ट आहे का नाही, तो चहा मी घेतला 2 महिने. त्यानंतर की असं वाटायला लागलं की चहा घेतल्यानंतर माझं चहाची सवय अशी होती की सकाळी 1 वाटी चहा घेत होतो आणि संध्याकाळी 1 वाटी चहा घेतो. टोटली तो बंदच झाला. की चहा थोडं समोर आला तरी आता वाटतं की मला हा चहा नको. आता मी चहाच बंद केलेला आहे मार्चपासून. दुसरी गोष्ट, हे प्रोडक्ट झाल्यानंतर मी एक 8-10 दिवसापूर्वी साबण एक मागून घेतला त्यांच्यावर. प्रत्येकाला फंगल इन्फेक्शन आहेच आणि मला त्याचा त्रास जास्त झाला. मी बघितलं 700 रुपये केस पेपर देऊन 750-800 रुपयाची औषध घेतली, सगळं यूज केलं, पण ते मला काही कवर झालं नाही. या साबणामुळं माझं आता या 8 दिवसातली 9वा दिवस आजचा तरी तर मला त्यानं बऱ्या म्हणजे 50% जास्त बरं पडलं. तसेच टूथपेस्ट वापरले आणि विशेष म्हणजे आता हे शेतीचं जे दोन्ही प्रोडक्ट मी वापरलेले आहेत. मला अर्ध्या एकरात ऊसामध्ये वाळलेली मिरची वाळवून विकली 100 किलो मिरची झाली. आणखीन मिरचीवर वापरलं आणि लागण ह्या वर्षी लेट झाली होती. असगावकर साहेब, आवर्जून सांगतो तुम्हाला, आपल्याला इरिगेशनचं क्षेत्र आहे संपूर्ण, पाण्याखाली स्वतःचं पाणी नाही. तर अर्धा एकर लागणच लेट झाली आणि पाण्याच्या अभावी त्याचं नुकसान व्हायला लागलं होतं. तर याची मी आळवणी आणि फवारणी घेतली. त्याच्यामुळं माझा ऊस आता तिथं सगळ्यात चांगला आहे. बाकीचं ह्याच्यापेक्षा आता मला दुसरं काही सांगता, जे मी यूज केले ह्याच्याविषयी मी तुम्हालाही माहिती दिली. ओके.